हाय फ्रेंड्स, मी वर्षास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण रात्रीच्या उरलेल्या चपात्यापासून मस्त अशी तोंडात टाकताच वितळणारी मस्त अशी बर्फी पाहणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे। तर रात्रीच्या चपात्या उरल्या की काय पण आपण मस्त असा चुरमा वगैरे बनवून खातो या काही रोल बनवून खातो, पण नक्की या पद्धतीने ही बर्फी तुम्ही घरी करून बघा, खूप खूप छान होते। तर हे 3 चपात्या घेतल्या मी आणि 1 वाटी हे शेंगदाणे घेतले, तुम्ही 4 पण घेऊ शकता। आता आपण हे असे मोडून घेऊया। तुम्हाला वाटलं तर तुम्ही असे याचे छोटे छोटे असे तुकडे पण मोठे मोठे असे करून घेऊ शकता। मी असे मोडून घेतल्या। आता तेल ठेवलं आहे गरम करण्यासाठी आणि तेल गरम झाले की यामध्ये आपल्याला हे जे चपात्याचे जे तुकडे केले आहे हे टाकणार आहे। कढई छोटी आहे म्हणून मी असे तुकडे केले, तुम्हाला वाटलं तर तुम्ही अशी सगळी चपाती पण टाकून देऊ शकता। आता आपल्याला हे मस्त जोपर्यंत छान असे कुरकुरीत होत नाही तोपर्यंत मस्त असे हे तळून घ्यायचे। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनला हे प्रेस करा, जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आता हे छान असे कुरकुरीत झाले। आता आपण यांना काढून घेऊया। तेल मस्त गरम करून घ्यायचं, लगेच तळल्या आता ते काढून घेते। आता एका भांड्यामध्ये टाकते। आता हे जे सर्व चपात्याचे तुकडे असेच आपल्याला हे तळून घ्यायचे आणि छान असे खरपूस झाले की काढून घ्यायचे। झाऱ्याने असं प्रेस करून घेते। झाले आहेत हे छान, हे पण काढून घेते। आता हे सर्व चपात्या मी तळून घेतल्या आहे। आता जे शेंगदाणे आहेत 1 वाटी हे पण आपल्याला तळून घ्यायचे, ते याच तेलामध्ये टाकते। आणि हे पण छान असे खरपूस झाले की तेव्हाच आपल्याला हे काढून घ्यायचे। झाले आहे ते काढून घेते, याच्यावरतीच टाकते। आता हे शेंगदाणे आणि जे चपात्या आहेत हे मस्त असे तळून घेतल्या। आता आपल्याला हे थोडा वेळ मी थंड व्हायसाठी ठेवलं आणि थंड व्हायनंतर हे असे हाताने आपल्याला हे असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे असं थोडासा चुरमा करून घ्यायचा आहे। लगेच होते ते कडक व्हायला असतात। आता हे असं चुरमा करून घेतला साबडधोबड। एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आपल्याला हे सर्व टाकून द्यायचं आहे। छोटं भांडं असलं तर थोडं थोडं टाकायचं। आता हे मोठं घेऊन घेतलं, यामध्ये सर्व हे टाकून दिलं आणि जे झाकण लावून आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। आता मिक्सरमधून फिरून घेतलं तर तुम्ही बघू शकता जे शेंगदाणे आहे त्याला तेल सुटलं होतं, तर हे मिश्रण एकदम असं वलसर झालं आहे। चांगलं फिरून घ्यायचं, नाहीतर ते चपात्याचे तुकडे राहून जातील। आता गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 1 वाटी बेसन घेतलं, जेवढे शेंगदाणे घेतले ते त्याच वाटीनं भरून मस्त 1 वाटी बेसन घेतलं आणि मध्यम गॅसवरती हे बेसन आपल्याला कंटिन्यू असं फिरून घ्यायचं आहे। याचा कच्चापणा कम होत नाही तोपर्यंत हे फिरून घेतलं मी। मस्त असा वास सुटायला लागला छान। तर मला 6-7 मिनिटं लागले हे बेसन भाजायला। आता हे बेसन मी खाली उतरून घेते। परत दुसरी कढई ठेवली मी, त्यामध्ये 1 वाटी गूळ घातला। तर हे गूळ जो आहे हा पावशेर गूळ आहे आणि हे थोडी साखर घातली। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। गूळ आणि साखर वितळत नाही तोपर्यंत कंटिन्यू असं चम्मचनी हलवायचं आहे। गुळाचं प्रमाण जे आहे ते चपात्या किती घेतल्या, शेंगदाणे किती घेतलं, बेसन किती घेतलं त्या हिशोबानेच घ्यायचं। आता आपण 1-1 वाटी घेतलं, मग ते मिक्सरमधून काढलं तर आणखी कमी होऊन जाते, तर म्हणून मी पावशेर गूळ आहे तो। आता यामध्ये साखर वितळली नव्हती तर त्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलं आणि आता हे बघा साखर सर्व वितळली आहे, गूळ पण वितळला। आता यामध्ये जे बेसन आहे आपलं ते आपल्याला टाकायचं आहे आणि कंटिन्यू हे चम्मचनी
हलवत राहायचं आहे. गॅस एकदम कम करून घ्यायची. या तुम्ही थोडा वेळ बंद पण केली तरी चालेल, कारण की गॅस चालू असली की जे हे आहे मिश्रण हे घट्ट होऊन जाते आणि याच्या जे गुठल्या आहेत ते लवकर वितळत नाही. असे कंटिन्यू हलवलं की बेसनाच्या गुठल्या थोडा टाईम लागते फुटायला. आता कंटिन्यू असं चम्मचने हलवत राहते जोपर्यंत याच्या गुठल्या हे मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत. आता थोड्या वेळानंतर छान असं हे मिक्स करून घेतलं. आता जे मिक्सरमधून काढलेलं मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, शेंगदाणे आणि चपात्याचं, आणि हे व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आहे. छान असा एकजीव करून घ्यायचा आहे. जोपर्यंत असं मिक्स होत नाही तोपर्यंत तुम्ही गॅस बंद करून घेतली तरी चालेल, नंतर गॅस ऑन करायची. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी. आता आपल्याला यामध्ये थोडीशी वेलायची पावडर घेते. 1 चम्मच वेलायची पावडर घातली. 1 चम्मच मी यामध्ये तूप घालते. तुपाचा आपण जास्त वापर नाही केला, 1च चम्मच घेतला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही घेऊ शकता आणखी 1-2 चम्मच. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही यामध्ये थोडंसं जायफळ पण खिचून टाकू शकता. आता थोडा वेळ मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं, छान असा एकजीव करून घेतला. आता एक प्लेट घेतली आणि त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं, जे मिश्रण आहे आपलं ते चिटकलं नाही पाहिजे. आणि हे बर्फीचं मिश्रण आपल्याला पूर्ण हे याच्यावरती टाकायचं आहे प्लेटमध्ये. तर तुम्हाला हे बर्फी करायचं असेल तर चपात्या किती घेतल्या, शेंगदाणे किती घेतले आणि बेसन किती घेतलं, बेसन भाजून घेतलं की कम होऊन जाते. चपात्या मिक्सरमधून शेंगदाणे काढले, चपात्या मिक्सर ते पण कमी होऊन जातात. तर त्या हिशोबानेच तुम्ही गूळ घ्यायचा. तर मी पावशेर गूळ वापरला आहे एवढ्या 1-1 वाटी मिश्रणला. तर तुम्ही पण या पद्धतीने करा, तुमची बर्फी पण खूप खूप छान होईल. आता वाटीनं प्रेस करून घेतलं. आता हाताने थोडंसं हे किनार वगैरे असे थापटून घेते. आता हे व्यवस्थित असं प्रेस करून घेतलं. याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट टाकते. तर थोडा पिस्ता बारीक कट करून टाकला सजावटीसाठी, आणि थोडेसे बदाम वगैरे टाकते कट करून. तुम्ही नाही केलं असं तरी चालेल. बर्फी खूप छान होते. हे आपल्याला 2-3 घंटे हे साईडला या फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे असे कडक व्हायसाठी. लगेच हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. चाकू घेतला एक. आता आपण यांना कट करून घेऊया. मोठे असे छान असे पीसेस कट करून घेते. कधीही पण तुम्ही हे बर्फी करून खाऊ शकता. रात्रीच्या चपात्या उरल्या की नक्की एक वेळा तर करून बघा, छान होती. माझ्या घरामध्ये पण हे बर्फी सर्वांनाच आवडली म्हणून मी व्हिडिओ अपलोड केला. आणि चॅनलला लाईक पण आणि सबस्क्राईब पण करून घ्या जा, चॅनलवर नवीन असाल तर. असे छान हे मोठे मोठे पीस कट करून घेते. बाहेर मुलं खेळत आहे आणि थोडासा आवाज पण येते माझ्या व्हिडिओमध्ये, तर थोडासा इग्नोर मार जा आवाज आला. आता हे कट करून घेतले. आता एक पीस काढून दाखवते तुम्हाला. आता हे बघा, मस्त. काही 2-3 घंटे असं फ्रीजमध्ये या साईडला ठेवायची, कडक व्हायची बी गरज नाही आहे. मस्त असं हे जे मिश्रण आहे खूप छान होते हे. आता हे सर्व असे काढून दाखवते थोडेफार तुम्हाला. आता हे थोड्याशा बर्फ्या काढून घेतल्या आहे. तर नक्की एक वेळा करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. आणि याचा टेस्ट इथला जबरदस्त असते, तुम्हाला पण आवडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर. बाय.